आपलं स्वागत आहे. मी नितेश. आपण घेऊन येत आहोत कंबाईन गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 अंतिम वेद 15 दिवस 15 टेस्ट बॅच नंबर 1. स्वागत आहे आपलं स्टेप अप अकॅडमी मध्ये. चला काय म्हणतोय आपण, वेळ न दवडता लगेच आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा की ए आणि बी, खूप छान प्रश्न होता. ए आणि बी 3:2 या प्रमाणात भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केलाय. नफ्यातील 5% रक्कम एका ट्रस्टला दान केली. आता हे लक्षात ठेवा, हे थोडं महत्वाचं आहे. उरलेला नफा त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात वाटला जातो. ए चा हिस्सा 8,550 रुपये असेल तर व्यवसायातील एकूण नफा किती? बघा मित्रांनो, पहिल्यांदा काय दिले ते आपण लिहून घेऊया. ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत, त्यांचं गुंतवणूक किती आहे भांडवलाची, तर 3:2 आहे. आता बघा 5% रक्कम ट्रस्टला दान दिली. 5% रक्कम ट्रस्टला दान दिली. आता 5% रक्कम ट्रस्टला दान दिली म्हणजे यांचा झालेला नफा जो असेल त्यातील प्रत्येकाचा 5% असेल की नाही, म्हणजे टोटल मिळून 5% जाते. याचा अर्थ आहे ए चा सुद्धा 5% रक्कम नफ्यातील रक्कम वजावट होते आणि बी ची सुद्धा 5% रक्कम वजावट होते. आपल्याला दिले ए चा हिस्सा किती आहे? ए चा हिस्सा आहे 8,550. नफ्यातील हिस्सा हा भांडवलाच्या प्रमाणातच असतो. 8,550 आहे. जेव्हा 5% ट्रस्टला दान दिले, म्हणजे आपण असं गृहीत धरूया, समजा ए ची रक्कम जी होती की नाही ती एक्स मानूया आपण. बघा लक्ष द्या, ए ची रक्कम आपण एक्स मानूया. तर ए च्या रकमेतून काय झालंय, 5% ट्रस्टला गेलेत, म्हणजे उरले किती? 95%. कशाच्या? ह्या एक्सच्या 95% रक्कम. मग किती दिले? 8,550. 5% ऑलरेडी आपण दान दिले. कशाला? ट्रस्टला. तर एक्स बरोबर किती मित्रांनो? 8,550. हे 100 इकडे नेऊ, 95 भागिले देऊया. 100 भागिले 95. चला भाग देऊया आपण. 5 1 5, 5 9 45, 5 1 5, 5 7 35, 5 1 5, 19 1 19, 19 9 171. आणि हे किती आलं? 9 गुणिले 100 म्हणजे आलं 900. बरोबर, म्हणजे सॉरी 900 नाही, शून्य राहील आपलं. हे 9,000 आलं टोटल. बरोबर, 19 हे शून्य राहिलं होतं आपलं आणि हे 90 गुणिले 100 9,000. ओके, म्हणजे टोटल नफा जो झाला होता ए ला तो किती झाला होता? 9,000. पण आपल्याला तर त्यांना गुंतवणूक दिली, गुंतवणूकच्या प्रमाणामध्ये नफा असणाऱ्या भांडवलाच्या प्रमाणात, तर तीन भाग त्याला गुंतवले होते. मग तेवढेच त्याला नफा झाला. जो नफा झाला 9,000 रुपये. 3 भाग 9,000 असेल तर मित्रांनो एक भाग किती झाला? एक भाग झाला 3 भाग 9,000 म्हणजे 9,000 भागिले 3. 3 1 3, 3 3 9. असं सुद्धा काढू शकता 3 भाग. टोटल भाग किती आहेत? 3 आणि 2 5 भाग आहेत. म्हणजे 5 भाग म्हणजे किती? जर एक भाग 3,000 आला तर 5 भाग किती? 5 गुणिले 3,000. 3 5 15,000. मला विचारले काय, तर व्यवसायातील एकूण किती नफा झाला, तर नफा झाला होता 15,000. ऑप्शन क्रमांक 2 15,000 झालेला आहे. बरोबर, एक भाग काढला किंवा 3 भाग 9,000 आहे तर 5 भाग किती असं सुद्धा काढू शकता तिरकस गुणाकार करून. मी असं समजण्यासाठी आपल्याला आपण एक भाग काढला, त्यातून 5 भाग काढले, टोटल 5 भाग होत आहेत. बरोबर, गुणोत्तर दिले 3:2. अशा पद्धतीने काढायचं होतं. बरोबर, सोपं होतं. याचं 9,000 काढलं, 3 ला 9,000 आहे तर 2 ला किती असणार मित्रांनो? 3 ला 9,000 तर 2 ला 6,000 आणि हे 9,000 आणि 6,000 किती झाले? 15,000. छान प्रश्न होता, मस्त प्रश्न होता. आय होप समजलं असेल. आपण पुढे जाऊया. पहिला प्रश्न काय? 5 वर्षापूर्वी ऍडमचं वय आणि बॉबचं वय दिले, त्यांचं रिलेशन दिले. 5 वर्षापूर्वी ऍडमचे वय हे बॉबच्या तत्कालीन वयाच्या तिप्पट होते. आजपासून 5 वर्षानंतर ऍडमचे वय बॉबच्या वयाच्या दुप्पट असेल. हे तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा सोडू शकता. जसं की याचा ऑप्शन बघा 35 आपण ट्राय करूया आणि नंतर समीकरणाचं सुद्धा सांगणार आहे. बघा, आजचं वय कोणाचं? हे ऍडम आणि बॉब आहेत दुसरे. आजचं वय आहे 35 आणि हे माहित नाही मला. आजचं वय ट्राय करतोय आपण. ऍडमचं वय आजचं वय 35 असेल. ऍडमचं वय 35 आहे. आता बघा 35 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर. 5 वर्षापूर्वी ऍडमचं वय किती असणार आहे? 5 वजा करा 30 असणार आहे. तेव्हा बॉबच्या तत्कालीन वयाच्या तिप्पट आहे. जर ऍडमचं वय तिप्पट 30 आहे तर बॉबच्या तिप्पट आहे, म्हणजे याचं वय 10 आलं. 5 वर्षापूर्वी बॉबच्या वयाच्या तिप्पट आहे ऍडमचं वय. 5 वर्षानंतर किती वय होणार आहे? 40. जे आपण बघितलं की 35 वय जर आपण कन्सिडर केलं, ऑप्शन 1 ट्राय करतोय आपण, तर त्याच्या 5 वर्ष अगोदर 30, त्याचं 10 होतं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, ह्याच्या नंतर
5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर याच्यात गॅप असतो 10 वर्षाचा. मग 10 वर्षाचा गॅप असल्या कारणाने हे किती येते 20 वर्ष येते आणि त्याच्यामुळे याची दुप्पट ही 40 आलेली आहे, जसं की आपण 5 वर्षानंतर गृहीत धरतो. म्हणून हे ऑप्शन ट्राय केलं तर आपलं उत्तर बरोबर ठरते. आता आपण काय करूया, समीकरणावरून जाऊया. समीकरणाचा काय वापर करू? ठीक आहे सर, आजचं वय 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर. आपण एक चार्ट तयार करूया. हा आहे ऍडम आणि हा आहे बॉब. ठीक आहे, आजचं वय ऍडमचं ए मानूया, बॉबचं बी मानूया. 5 वर्षापूर्वी काय होणार आहे? ए वजा 5 होणार आहे, हे बी वजा 5 होणार आहे. 5 वर्षानंतर ए अधिक 5 होणार आहे आणि बी अधिक 5 होणार आहे. आता आपण रिलेशन्स तयार करूया. ए वजा 5 हे काय होणार आहे? 5 वर्षापूर्वी हे बॉबच्या वयाच्या तिप्पट आहे. मग काय झालं? ए वजा 5 समीकरण तयार केलं. आपण गुणाकार करून घेऊया. 3 15. हे जे चल आहे ते एका साईडला आणू आणि जे अंक आहे ते एका साईडला आणू. हे 5 तिकडे गेलं, वजा 15 आणि अधिक 5 म्हणजे हे आलं वजा 10. ए वजा 3b बरोबर आलं वजा 10. दुसरं काय? यांचं रिलेशन दिले बघा. यांचं रिलेशन काय दिले की ए अधिक 5 हे दुप्पट आहे कशाच्या? बी अधिक 5च्या. मग ए अधिक 5 2b बे पंचे 10. परत एकदा आपण एका साईडला चल आणू, दुसऱ्या साईडला फक्त अंक घेऊ. 10 वजा 5 10 वजा 5 5 आलं, ए वजा 2b. आता 2 समीकरण मला मिळाले. आता याला आपण काय करू? कॅन्सल करू एकमेकांना. याच्यामधून ए वजा करू. ए याचं वजाबाकी करताना चिन्ह बदलतात आणि हे 10चं वजा 10चं अधिक 10 होईल. ए ला एक कट होईल. 3b मधून 2b वजा गेले, बी उरलं आणि 10 आणि 5 15 झालं. म्हणजे बी चं वय आलं किती? 15. बरोबर, बी चं वय आलं 15. आता हे कुठेही ठेवा तुम्ही, कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा. समजा आपण इथेच ठेवूया. ए हे 3b तिकडे नेऊया. 3b वजा 10 3b किती आले? 15 वजा 10 15 त्रिक 45 वजा 10 आणि उत्तर आलं आपलं 35. एचं उत्तर 35, ऑप्शन क्रमांक ए. आपण दोन्ही पद्धतीने पाहिलं, एक ऑप्शन वरून पाहिलं, एक समीकरणामधून सुद्धा पाहिलं. हे असं आपण करू शकतो, चार्ट तयार करून समजून घ्या समीकरणामध्ये रूपांतर कसं करायचं आणि त्यानुसार आपण सोडवू शकतो. किंवा ऑप्शन वरून सुद्धा जाऊ शकतो. पण ऑप्शन वरून जाण्याचा एक तोटा काय आहे? समजा हे ऑप्शन आपलं 4 नंबरला असेल तर 4 नंबरला असल्या कारणाने आपण काय करतो? प्रत्येक ट्राय करत जातो, त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. त्याच्यामुळे हे समीकरण असेल तर शुअर मध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला, समजलं असेल. पुढचा प्रश्न घेऊया आपण. एक व्यक्ती समभुज त्रिकोणी मैदानाच्या तिन्ही बाजूवर, समजा समभुज त्रिकोण आहे ज्याच्या तिन्ही बाजू समान आहेत, अनुक्रमे ताशी 10 किलोमीटर 12 किलोमीटर आणि ताशी 15 किलोमीटर वेगाने प्रवास करतो. हा समजा ए बी आणि सी हा समभुज त्रिकोण आहे. प्रत्येक काय करतोय? बाजूवर तो प्रवास करतोय 10 किलोमीटर पर आवर 12 किलोमीटर पर आवर आणि शेवटी काय 15 किलोमीटर पर आवर. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे की दोन स्पीड असतील, डिस्टन्स सेम असेल म्हणजे अंतर सेम असणार आहे, समभुज त्रिकोण आहे. आपण नाही काय पाहिलेलं की एका ठिकाणाहून बी ठिकाणी चाललाय, त्याचं काहीतरी स्पीड असेल, बी ठिकाणाहून ए ठिकाणी त्याचा काहीतरी स्पीड असेल. हा जाताना एक्स असेल, येताना वाय असेल. तर त्याचा जो ऍव्हरेज स्पीड असतो म्हणजे सरासरी वेग असतो, त्याचा आपण फॉर्म्युला पाहिला होता 2xy भागिले x अधिक y. पण आता हा फॉर्म्युला हे सूत्र आपल्याला 2 वेग असताना आपल्याला वापरता येतं, पण 3 वेग असताना कसं करायचं? त्याला एक मार्ग आहे. आपण काय करायचं? ह्या 10चा आणि ह्या 12चा या फॉर्म्युल्याने स्पीड काढायचा आणि त्याच्यानंतर जो स्पीड आलाय तो स्पीड पकडायचा, जो स्पीड आलाय ऍव्हरेज स्पीड तो, आणि ह्या घेऊन परत एकदा हाच फॉर्म्युला वापरून परत एकदा स्पीड काढायचा. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, जेव्हा 3 दिलेले असतात स्पीड, 3 वेग दिले असतात आणि आपल्याला जर त्याचा सरासरी वेग काढायचा म्हणलं तर आपण एक फॉर्म्युला पाठ करूया. जसं आपण 2 वेग दिल्यानंतर फॉर्म्युला पाठ केला होता. काय होता फॉर्म्युला? याच्याबद्दल काय फॉर्म्युला? 3xyz ब्रॅकेट मध्ये xy अधिक yz अधिक zx. मग x याला मानूया, 10 ला x मानू, 12 ला y मानू आणि z ला 15 ला z मानूया. चला 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 हे आहे तसं ठेवूया, आपल्याला भागाकार करायला सोपं जाईल. xy करा, x आणि y किती येते? 10 गुणिले 12 120 येते
वाय झेड, वाय 12 आहे, झेड 15 आहे, 15 गुणिले 12 180 येते बघा. आणि झेड एक्स 15 आणि 10चा गुणाकार 150 येते. आता 120 180 किती झाले? 120 आणि 80 200 300 आणि हे 150 450 झाले मित्रांनो. आपण काय करू? डायरेक्ट 450 लिहूया. ठीक आहे, शून्याला शून्य कट होतंय. 15 एके 15, 15 त्रिक 45, 3 ला 3 कट होते. उरलं काय मित्रांनो? फक्त 12 उरले बघा. म्हणजे आपला जो ऍव्हरेज स्पीड आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा जो समभुज त्रिकोणावर पळतोय त्याचा उत्तर आहे, त्याचा सरासरी वेग आहे 12 किलोमीटर पर तास. म्हणजे ताशी 12 किलोमीटर किंवा 12 किलोमीटर पर आवर हा वेग आहे. 2 वेग असतील तर तुम्ही असं करा, 3 वेग असतील तर असं करा. काही अवघड नाही, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. हे 2xy आहे, हे 3xyz आहे आणि ह्यांची बेरीज खाली दिली तर प्रत्येकाच्या दोघांची पकडून आपण बेरीज करूया. ओके, समजला? चला पुढे जाऊया. चौथा प्रश्न काय म्हणतोय बघा. हा प्रश्न खूप आला असेल तुम्हाला किंवा खूप छान प्रश्न आहे. काय म्हणतोय? 2 चा 60, 3 चा 48, 4 चा 36 आणि 5 चा 24वा घात आहे. सर्वात मोठी संख्या कोणती? आपल्याला एक नियम माहित आहे, म्हणजे जर समजा 2 चा 5वा, 2 चा 4था, 2 चा 3रा, याच्यामध्ये काय असतं की जेव्हा हा या खालच्या अंकाला पाया म्हणतात आणि वरती जो असतो त्याला घात म्हणतात किंवा घातांक म्हणतात. जेव्हा पाया समान असतो तेव्हा काय करायचं? ज्याचा मोठा घात ती संख्या मोठी. आता याचा पाया किती आहे? याचा 2 आहे, याचा 2 आहे, मग यांचा पाया समान आहे. मग यांचा जो घात आहे 5 4 3, याच्यापैकी सर्वात मोठा घात ज्याचा आहे ती संख्या सर्वात मोठी असते. असा एक नियम आहे. दुसरा नियम काय सांगतोय की एक्स वाय झेड 5 चा घात 5वा घात 5वा घात, जेव्हा यांचा घात समान असतो, जेव्हा ह्यांचा घात समान असतो तेव्हा उलटा नियम करायचा. घात समान असताना जी संख्या, जो पाया असतो, जो पाया सर्वात मोठा ती संख्या सर्वात मोठी. इथे काय म्हटलंय? पाया समान, घातांक मोठा, संख्या मोठी. इथे काय म्हटलंय? घातांक समान, पाया मोठा, संख्या मोठी. हे समजलं आपल्याला. तर आता या बाबतीत कसं करायचं बघा. 2 चा 60वा, 2 चा 48, सॉरी 2 चा 60वा नाही, 3 चा 48, 4 चा 36 आणि 5 चा 24, याचं कसं करायचं सर? तर आपण काय करूया, यांचा मसावी किती आहे? 60 48 36 24, 60 48 आणि 36 आणि 24. उभी पद्धतीने आपण याचा मसावी काढून घेऊ, लसावी नाही, मसावी. मग काय ते दोन्ही भाग देऊ. 30 येते, इथं 24 येते, इथं 18 येईल, इथं 12 येईल. परत जाते का दोन्ही? सर जाते दोन्ही. 15 येईल, इथं 12 येईल, इथं 9 येईल आणि इथं 6 येईल. बरोबर. आता कितीने? 3 ने जाते. 3 3 5 15, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. आता पुढं समान प्राईम फॅक्टर आपल्याला मिळत नाही, कॉमन एक मूळ अवयव मिळत नाही, त्याच्यामुळे आपला जो मसावी आहे तो एवढाच आहे. 2 त्रिक 6, 6 दोन्ही 12, 2 गुणिले 2 गुणिले 3, बरोबर. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. ओके, 12 मिळाला आपल्याला. याच्यातून काही कॉमन निघत नाही. म्हणजे मला यांचा घात काय करायचा? 12 करायचा. मी 12 कसा करणार बघा. 2 चा 5वा कंसाचा 12वा, म्हणजे घातांकाचा घात असेल तेव्हा घातांकाचा गुणाकार होतो. म्हणजे याच्याबद्दल आपण बघा, विचार करा. 5 गुणिले 12 होतं आणि परत 2 चा 60 होतं. हा घात आहे घातांकाचा, म्हणजे कंसात परत घात आहे, तर त्या दोन्ही घातांकाचा गुणाकार होतो. हा नियम आहे. बघा 3 चा मला हा 48 चा 12 करायचा आहे, तर काय करावं लागेल मला? 12 चौक 48, 3 चा चौथा आणि हा 12 करावा लागेल. ह्या 36 ला मला 12 करायचा आहे, 12 त्रिक 36, 4 चा तिसरा आणि ह्याचा 12 करावा लागेल, याचा 5 चा दुसरा आणि 12 करावा लागेल. पटतंय का? 2 चा 5वा किती आहे? 2 चा तिसरा 8 16 32, 32 चा 12वा आला. 3 चा चौथा किती आहे? 9 9 81, 81 चा 12वा आला. 4 4 चौक 16, 16 चौक 64, 64 चा 12वा आला. 5 चा 25 चा 12वा आला. आता यांच्यामध्ये बघा घातांक मी समान करून घेतलाय, 12 12 12 12. आता याच्या जेव्हा घातांक समान असतो तेव्हा ज्याचा पाया सर्वात मोठा तेवढा ती संख्या मोठी. आता यातील पाया कोणाचा मोठा आहे बघा? 32 आहे, 81 64 आहे, 25 आहे. 81 सगळ्यात मोठा आहे, म्हणून आपली 3 चा 48वा घात ही संख्या सर्वात मोठी आहे. याचं उत्तर आहे 3 चा 48, ऑप्शन क्रमांक 1, उत्तर 1. खूप छान कन्सेप्ट होते. खूप सारे कन्सेप्ट घातांक आणि करणीचे, घातांकाचे याच्यामध्ये कव्हर झालेले आहे. पाया समान असताना घात, परत घातांकाचा घात, गुणाकार, घातांक समान असताना पाया मोठा, ह्या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. समजलं? चला पुढे जाऊया.
काय म्हणते, 8 शिक्षकांच्या ग्रुपचे सरासरी 40 वर्ष आहे. म्हणजे समजा शिक्षकांच्या वयांची बेरीज भागिले किती शिक्षक आहेत सर 8 आहेत, त्यांची सरासरी किती आहे 40 आहे. ह्या शिक्षकांच्या वयांची बेरीज जे 8 शिक्षकांचा ग्रुप आहे की नाही त्याला मी x मानतो. मग x भागिले 8 बरोबर 40 म्हणजे x बरोबर किती आलं 8 चोक 32 गुणाकार झाला 320 आलं. 8 चोक 32. त्याच्यामध्ये काय केलंय 55 वय वर्षाचे एक शिक्षक निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी एक नवीन शिक्षक रुजू झाले. बरोबर 55 एक शिक्षक रिक्त झाले. x ची किंमत 320 आलेली आहे. बघा आता x ही बेरीज होती सगळ्या शिक्षकांच्या वयांची बेरीज होती. त्याच्यामधून कोणते शिक्षक रिटायर झाले 55 वयाचे आणि एक नवीन शिक्षक रुजू झाले. समजा त्यांचं वजन आपण y गृहीत धरू. पटतंय का बघा. सगळ्यांचं वजन x होतं त्यातून एक शिक्षक वजा झाले 55 वजनाचे आणि त्यात एक ऍड झाले. मला त्या ग्रुपची जी संख्या आहे 8 शिक्षक ते 8च शिक्षक राहिले मित्रांनो. कसं कारण की एक गेला आणि एक ऍड झालाय. बरोबर सरासरी वय 2 वर्षांनी कमी झाले. यांचं जो ग्रुप आहे 8 तो 8च राहिला आणि जी सरासरी आहे ती कितीने कमी झाली 2 ने कमी झाली. म्हणजे 40 मधून 2 वजा केलं मला मिळालं 38. मग x ची किंमत मला माहित आहे 320 वजा 55 अधिक हे त्या नवीन रुजू झालेल्या शिक्षकाचं वय आहे हे 8 आपण इकडे आणू 38 गुणिले 8 झालं. चला आता तो y निघते 320 मधून 55 गेले 320 झाले 35 म्हणजे 265 अधिक y 8 8 64 6 8 24 आणि 6 30. मग y बरोबर 304 वजा 265 65 35 आणि हे 4 39. त्या नवीन शिक्षकाचं वय होतं 39. ऑप्शन क्रमांक 4. पटते 8 शिक्षकांची 8 शिक्षक होते वयांची बेरीज भागिले 8 होतं ना त्यांची बेरीज काय असेल ते गृहीत धरायचे मला. त्यातून 55 वय वर्षाचे निवृत्त झाले सर त्यात एक शिक्षक ऍड झाले तरी पण संख्या 8च राहिली पण सरासरी मात्र 2 ने कमी झाली. मग ह्या समीकरणाचा उपयोग करून आपण उत्तर आणलेलं आहे 39. समजतंय. अशा ह्याला फॉर्म्युला सुद्धा आहे मित्रांनो. फॉर्म्युला म्हणजे काय याचाच फॉर्म्युला बनवलेला असतो काय वेगळा नसतो. पण मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजला पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग काही तुम्ही तोडफोड मरोड काही करू शकता तुम्ही समीकरणामध्ये. ओके पहिल्यांदा आपलं समीकरण कशा पद्धतीने तयार होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस जर मी तुम्हाला फॉर्म्युलाच देत राहिलो प्रत्येक गोष्टीचा तर त्याला उपयोग होणार नाही. समजलं. चला पुढे जाऊया. कन्सेप्ट महत्वाचा आहे. काय म्हणलंय ए ने सायकल 20% नफ्याने विकली बी ला. ठीक आहे एक सायकल आहे. ओके सायकल समजून घ्या. अशी सायकल विकली त्यांनी. ए ने सायकल बी ला विकली. ए ने सायकल 20% नफ्याने विकली. समजा त्या सायकलची खरेदी किंमत आहे x. नफ्याने कोणाला विकली बी ला विकली. बी ने काय विकली 25% तोट्याने 25% तोटा घेतला आणि सी ला विकली आणि सी ला कितीने खरेदी केली 4500. तर ए ची मूळ खरेदी किंमत किती म्हणजे x ची किंमत काढायची. समजा x ची किंमत आहे 20% नफा झालाय x आहे 20% नफा झालाय म्हणजे किती टक्के किंमत झाली सायकलची आता 20% नफा झाल्यावर 120%. हे पटतंय का बघा. मग पुढे जाऊ. x ची किंमत 20% नफा झाली 100% किंमत होती अगोदर 20% वाढले तर 120% किंमत झाली. एवढ्याने बी ला विकली. आता 25% तोटा सुद्धा झालाय बी ने सी ला विकताना 25% तोटा झालाय. आता याला 100% पकडायचं त्याच्यातला 25% तोटा झालाय म्हणजे किंमत झाली 75%. आणि मग कितीला विकली तर 4500 रुपयाला. पहिल्यांदा 20% नफा म्हणजे हे 25% तोटा म्हणजे हे आणि विकली कितीला सॉरी म्हणजे त्यासाठी 4,500 रुपये सी ने दिले. झालं आपलं समीकरण तयार झालं. चला भाग द्या 0 ला 0 कट 25 त्रिक 75 25 चौक 100 अजून काय जाते 4 1 4 4 त्रिक 12 उरलं किती x गुणिले 9/10 बरोबर 4500. x बरोबर 4500 गुणिले 10 भागिले 9 9 1 9 9 5 45 500 गुणिले 10 1 0 ऍड झालं आणि उत्तर आलं आपलं 5000 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 5000 रुपये म्हणजे खरेदी किंमत होती 5000 रुपये ए ची. त्यात 20% नफा घेतला काहीतरी किंमत आली परत 25% तोटा झाला मग 4500 रुपये किंमत आली. अशा पद्धतीनं सोडवू शकतो. आय होप समजलं असेल. हा चला पुढे जाऊया आपण.
चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 बघा. एका सरळ व्याजाने 5 वर्षात मूळ रकमेच्या दुप्पट होते, तर व्याजाचा वार्षिक दर किती? याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा माझ्याकडे मुद्दल आहे 100 रुपयाची. माझ्याकडे मुद्दल आहे 100 रुपयाची. आता याला डबल करायचंय, तर हे डबल होऊन किती झाले पाहिजे? 200 झाले पाहिजे. म्हणजे ह्याला जर व्याजाने मी रक्कम दिली, सरळ व्याज मला किती मिळालं पाहिजे मित्रांनो? सरळ व्याज मला 100 रुपये मिळालं पाहिजे. म्हणजे हे टोटल रक्कम किती होते? मुद्दल आणि सरळ व्याज मिळून 100 अधिक 100 हे टोटल 200 होते. म्हणजे जेवढं मुद्दल आहे तेवढंच मला सरळ व्याज मिळालं पाहिजे, ही त्याची अट आहे. म्हणजे जेवढं मुद्दल आहे तेवढं सरळ व्याज मिळालं तर माझं टोटल अमाऊंट जी आहे ती डबल होणार आहे. हे लक्षात घ्या. आता ह्याचा फॉर्म्युलामध्ये कसा वापर करू? माझा फॉर्म्युला काय? जेव्हा सरळ व्याज काढायचा असतो तेव्हा आपण काय करतो? आपण मोदक खातो. म्हणजे मुद्दल दर काळ किंवा क लिहिता क्या 100. म्हणजे याचा फॉर्म्युला काय? सिंपल इंटरेस्ट बरोबर P गुणिले R गुणिले T भागिले 100. P म्हणजे मुद्दल, प्रिन्सिपल, R म्हणजे रेट दर आणि T म्हणजे काळ टाइम भागिले 100. आपण आत्ताच एक एक्झाम्पल मार्फत काय पाहिलं की सरळ व्याज जेवढं आहे तेवढंच माझी मुद्दल असणार आहे. म्हणजे हा जो सिंपल इंटरेस्ट आहे त्याची किंमत आली P. समजलं? मग हे P म्हणजे मुद्दल तेवढंच, व्याज तेवढं, P ला P कट झालं, हे 100 इकडे आलं. 100 बरोबर R गुणिले T. आता टी किती आहे? 5 वर्ष काळ दिलेला आहे मला. म्हणजे R गुणिले 5 भागिले बरोबर 100. म्हणजे R बरोबर 100 भागिले 5. 5 1 5, 5 2 10. आणि हे जो रेट आहे जो मला 20%. म्हणजे एखादी रक्कम मी 20%ने 5 वर्ष जर दिली तर मला सरळ व्याज सगळं मिळून काय होणार आहे? माझी मुद्दल जी होणार आहे ती काय होणार आहे? डबल होणार आहे. म्हणजे एक रक्कम जी 20% दिली 5 वर्षासाठी सरळ व्याजाने, तर रक्कमेच्या दुप्पट होते. जी रक्कम दिलेली आहे त्याच्या रकमेच्या दुप्पट होते. ते आपण पाहिलं कशा पद्धतीने. ओके. प्रिन्सिपल आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे मुद्दल आणि सरळ व्याज हे समान पाहिजे, तेव्हाच रक्कम डबल होते. ओके, समजलं? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 20%. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतोय? ए हा बीच्या मुलाचा मुलगा आहे. ए हा बीच्या मुलाचा मुलगा आहे. बघा, ए हा बीच्या मुलाचा मुलगा आहे. हा सुद्धा मुलगा आहे. आपण काय म्हणतो कंसामध्ये? आपण त्याचं जेंडर लिहितो. मेल पुरुष असेल तर प्लस लिहितो, फिमेल असेल तर मायनस लिहितो. सोपं जातं. आणि प्रत्येक जनरेशन एक पिढी एका लाईनला, म्हणजे ही एक पिढी एका लाईनला, ही एक पिढी एका लाईनला, ही एक पिढी एका लाईनला. ओके, अशा पद्धतीनं. आता सी ही डी ची मुलगी आहे. म्हणजे सी ही डी ची मुलगी आहे. हे याचं आणि याचं रिलेशन मला सध्या माहित नाहीये, मी सेपरेट लिहून घेतलेलं आहे. डी हा बीचा पती आहे. इथं आलं, डी हा बीचा पती आहे. म्हणजे ही झाली महिला आणि ही झाली सी त्यांची मुलगी. म्हणजे हे दोघं काय झाले? हे दोघं झाले भाऊ बहीण झाले. का? कारण की हे दोघं कपल झालं, म्हणजे नवरा बायको झाले. विचारलं काय? सीचं एशी नातं काय? म्हणजे वडिलांची बहीण माझी काय असणार आहे? माझी आत्या असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलं. शेवटी एक कनेक्टिंग लिंक देतात, त्याच्या मार्फत आपण जुळवायचं, म्हणजे आपल्याला कळतं की याचं रिलेशन काय. वडिलांची बहीण माझी काय झाली? आत्या झाली. ऑप्शन क्रमांक 3 आत्या. समजलं? सोपा प्रश्न होता. चला पुढे जाऊया. काय म्हणते बघा, हा प्रश्न एका कन्सेप्ट कव्हर करण्यासाठी आपण घेतलेला आहे. का पूर्णांक दिलेत? 2/3, 4/9 आणि 5/6. काय विचारलंय? अपूर्णांकाचा लसावी. फॉर्म्युला सूत्र लक्षात घेऊया. अपूर्णांकाचा लसावी. जेव्हा लसावी विचारतात तेव्हा जो अंशाचा असतो की नाही, तो अंशाचा सुद्धा लसावी घ्यायचा. अंशाचा लसावी घ्यायचा आणि छेदाला काय करायचं? भागिले छेदाचा उलट करायचं. छेदाचा मसावी घ्यायचा. समजलं? अपूर्णांकाचा लसावी म्हटलं की अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. चला लसावी घेऊया. कशाचा? 2, 4 आणि 5चा लसावी घेऊया. लसावी म्हणजे किमान दोघांना भाग गेला पाहिजे उभी पद्धतीने. दोन्ही जातो बे 2 4 आणि 5 आहे तसं, त्याला भाग जात नाही म्हणून झालं. म्हणून आपण काय करतो? या
सगळ्यांचा गुणाकार घेतो, आडवा आणि उभा, 2 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 5 किती आलं, 5 दुनी 10 दुनी 20. हे आला जो लसावी आहे अंशाचा तो आला 20. छेदाचा मसावी घ्या, छेद किती आहे 3, 9 आणि 6. आता मसावी घेताना सगळ्यात तिघांना ज्या दिलेल्या संख्या असतात त्यांना सगळ्यांना भाग केला पाहिजे. 3 ने जातो, 3 1 3, 3 1 9, 3 2 6. हा आला आपला मसावी, हा मसावी आणि हा लसावी. किती आलं 3, 20/3 हे आपलं उत्तर आहे. अपूर्णांकाचा मसावी विचारलं तर काय केलं असतं आपण, अपूर्णांकाचा मसावी असता, इथं जर मसावी असता तर इथं मसावी झाला असता आणि इथं लसावी झाला असता. इथं लसावी आहे म्हणून इथं लसावी आणि इथं मसावी, उलट करायचं. ओके, आता अपूर्णांकाचा लसावी येऊ द्या किंवा अपूर्णांकाचा मसावी येऊ द्या, तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. चला पुढे जाऊया. काय म्हणते, एका परीक्षेत रामला 28% गुण मिळाले आणि तो 12 गुणांनी नापास झाला. 28 गुण मिळाले आणि तो 12 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत श्यामला 35% गुण मिळाले, उत्तीर्ण गुणापेक्षा 9 मार्क जास्त आहेत. चला सोडूया कसं. समजा एखाद्या परीक्षे X मार्काचे आहे, रामला किती पडलेत याच्यापैकी सर रामला पडलेत 28% गुण, तरी तो काय झाला 12 गुणांनी नापास झाला. मग त्याला पास करायचं, मला त्याला 12 गुण एक्स्ट्रा द्यावे लागतील. ही झाली आपली काटावर पास होतोय त्याची मर्यादा. श्यामराव काय म्हणले 35% मिळालेत मला, पण 35% गुण पडून सुद्धा ते उत्तीर्ण गुणापेक्षा 9 जास्त आहेत, मग त्यांना 9 मार्क कमी करू, म्हणजे हे सुद्धा काटावर पास झाले. म्हणजे X चे काटावर पास होण्याचे मार्क दोघांचे समान करून घेतले, म्हणून तर बरोबर चिन्ह मध्ये दिलं आपण. आता फक्त आपल्याला समीकरण तयार झालंय, सोडवून घेऊया. चला इथेच भाग देऊया. 4 7 28, 4 25 चौक 100, 5 7 35 आणि हे आलं 20. काय आलं मग 7/25 x अधिक 12 बरोबर 7/20 x वजा 9. आता चल एका साईडला आणि अंक एका साईडला घेऊ. x आपण काय करू 12 अधिक 9 बरोबर 7/20 x वजा 7/25 x झालं. आता 7 कॉमन काढू. 7 कंसात 1/20 वजा 1/25 आणि हे x बाहेर काढू. हे झालं 12 9 21. 7 आपण काय करू भागाकार करू, बरोबर चिन्हाचं या साईडला आणू. 7 इथं आलं, 7 1 7 7 3 21 बरोबर चिन्ह 3 आलं. आता यांचा तिरकस गुणाकार करा. 25 वजा 20 भागिले 20 गुणिले 25 कंसामध्ये x. हे 25 वजा 20 काय झालं 25 वजा 20 काय झालं 5 भागिले 20 गुणिले 25. 5 1 5 5 चौक 20 1/25 आणि 4 किती गुणाकार झाला 25 चौक 100 आणि x आणि ते 3 आलं. आता काय आलं आपलं उत्तर 3 बरोबर x भागिले 100. x बरोबर काय घेणार मी 3 गुणिले 100 आणि 100 गुणिले 3 उत्तर आलं 300. 300 गुणांचा पेपर होता बघा, त्याच्यावरून आपण हे सोडवलं. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. तर परीक्षेचे एकूण गुण किती होते 300 होते. ओके समजलं. हे समीकरण आणलं, हे पासिंग मार्क काटावर पास, कारण की म्हणून तर समान होईल ना, ते समानतेचं चिन्ह मध्यभागी येईल जेव्हा आपण हे पासिंग मार्क्स त्यांना बरोबर पकडले तर. चला पुढे जाऊया. समजला प्रश्न. सोपा प्रश्न होता हा. बोनस प्रश्न दिलाय, अवघड प्रश्न टाकले की आपण काय करतो तुम्हाला खुश करायला सोपे प्रश्न टाकतो. काय झालं आपण दिशा कसल्या आहेत आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि हे ईशान्य आणि हे पश्चिम सॉरी पूर्व. मग काय म्हणताय एका अपघातामुळे काय झालं, एका दिशादर्शक पोल अशा प्रकारे फिरला की रस्ता पूर्वी पूर्व दिशा दाखवत होता, हा रस्ता पूर्वी दिशा दाखवत होता पहिल्यांदा, तर तो आग्नेय दिशा दाखवायला लागला, तो हा आग्नेय दिशा दाखवायला, म्हणजे काय झालं 45 डिग्री पोल फिरला कसा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. तर प्रवाशाला पश्चिम दिशेला जायचं होतं, तर फिरलेल्या पोलनुसार कोणत्या दिशेने प्रवास करेल. आता पश्चिमेला जायचं होतं, इकडे जायचं होतं, पण पोल आपला कसा फिरलाय 45 डिग्री क्लॉकवाईज फिरलाय. या पश्चिमला सुद्धा 45 डिग्री क्लॉकवाईज फिरवा. मग काय मिळतंय वायव्य दिशेला दिशादर्शन होईल. उत्तराला आपला ऑप्शन क्रमांक 1 वायव्य. सोपा प्रश्न दिसायलाच फक्त मोठा होता, प्रश्न खूप सोपा होता. ओके समजला. चला पुढे जाऊया. हा प्रश्न बघा. 5 मित्र आहेत A B C D E, A B
सी, डी आणि ई त्यांच्या वजनांची तुलना केली. बी हा सी पेक्षा जड आहे, बी हा सी पेक्षा जड आहे, ए हा डी आणि ई पेक्षा जड आहे, ए हा डी आणि ई पेक्षा जड आहे, परंतु तो सर्वात जड नाही. तर या सर्वांपेक्षा सर्वात जड कोण? बघा, जेव्हा असे दोन वाक्य दिलेली असतात किंवा दोन विधानं दिलेली असतात, हे एक आणि हे दोन, यांना एक जोडणारा दुवा असतो, एक कनेक्टिंग लिंक असते, ते इथं कुठंच दिसत नाही. कनेक्टिंग लिंक दिल्यानंतर ह्या दोघांचं आपण काय करतो, एका वाक्यामध्ये, एका विधानामध्ये, एका सेंटेन्स मध्ये रूपांतर करतो आणि त्याच्यावरून आपण उत्तर काढतो. पण या दोघांमध्ये तसं काही दिसत नाही. आपल्याला दिलेली माहिती ही अपुरी आहे, इन्फॉर्मेशन अपुरी आहे, म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. क्वेश्चन 12 ऑप्शन 4. ओके, समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न चांगला आहे. एका पार्टीमध्ये एका महिलेची ओळख करताना अजय काय म्हणतोय की हिच्या पतीची, आता ही महिला आहे जी पार्टीमध्ये त्याला भेटलेली आहे, आणि तिच्या पतीची, ओके, याची बहीण, म्हणजे हे कपल झाले, हे नवरा बायको झाले, लिहून ठेवत जावा, कारण की आपण काय करतो, कधी कधी भाऊ बहीण सुद्धा असू शकतात, म्हणून आपल्याला कन्फ्युजन होऊ नये. एकुलती एक, हिच्या पतीची एकुलती एक बहीण, ते एकुलती एक हा शब्द नसायला पाहिजे होता मित्रांनो. एकुलती एक बहीण म्हणजे हे दोघे काय झाले, हे दोघे झाले भाऊ बहीण. भाऊ बहीण. माझ्या आईची सख्खी बहीण आहे, माझा, मी म्हणजे हे अजय, माझ्या आईची ही सख्खी बहीण आहे, म्हणजे हे तिघं मिळून काय झाले, हे 1 2 3 हे तिघं मिळून झाले भाऊ बहीण. हिच्या पतीची बहीण माझ्या आईची सख्खी बहीण आहे, म्हणजे हे तिघं मिळून काय झाले, भाऊ बहीण झाले. म्हणजे ही माझी आई, आईचा भाऊ माझा कोण झाला, मामा, आणि त्या महिलेशी अजयचं नातं काय, तर मामाची बायको काय झालं, मामी. माझ्या आईचा भाऊ, भावाची बायको, बाईचा भाऊ म्हणजे मामा, मामाची बायको म्हणजे उत्तर आलं मामी. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे, मामी. समजलं? एकुलती एक ओमिट करा शब्द, एकुलती एक म्हटलं की मग ह्या दुसरी बहीण झाली नाही, दुसरी बहीण होऊ शकत नाही मग एकुलती एक म्हटल्यावर. चला पुढे जाऊया मित्रांनो. काय म्हटले, A1Z C4X, लांब काढतो जरा, A1Z C4X E9V. कसं करणार, A ते Z आपण म्हटलेलं ते लागणार आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस लागतं, इथं लागतंय का बघूया आपण. A नंतर C आहे, C नंतर E आहे, म्हणजे A B C C D E E F G असणार इथं 100%. नंतर बघा 1 हा 1 चा वर्ग आहे, 4 हा 2 चा वर्ग आहे, 9 हा 3 चा वर्ग आहे, तर याच्या पुढे काय असणार आहे, इथं 4 चा वर्ग असणार आहे. G16, आता G16 कुठे आहे ऑप्शन, ऑप्शन मध्ये हा G16 एकच आहे. इथे येणार टी कसं येणार, टी हे परत यू मध्ये येणार, UV, परत W आणि हे XYZ, एक एक शब्द, एक एक अल्फाबेट मध्ये आहे, आणि इथे सुद्धा वरती अल्फाबेट मध्ये आहे, फक्त मध्यभागी आपण काय केलंय, वर्ग घेतलेला आहे. ओके, हे लॉजिक जर नाही आलं, समजलं नाही, तर मित्रांनो हे खेळत बसायचं, ह्यात खूप वेळ जाणार आहे, म्हणून हे लॉजिक आपण समजून घेऊया. हे लॉजिक लागलं बघा, हे समजेल तुम्हाला. G आणि Tचं, G आणि T, इथं सुद्धा G आणि T आहे, पण हे वर्ग जे आहे ते कळायला पाहिजे, कारण की सोडवताना तुम्हाला माहिती आहे काय चुकलेलं आहे, की आपण A to Z घेतले, A to M N to Z घेतलंय, आणि उलट घेतलेलं आहे आपण असं बघा, हेतून 1 Z, याच्यामध्ये 1चं अंतर घेतलेलं आहे, परत ते पुढचं C आणि X, त्याच्यामध्ये सुद्धा 4चं तुम्हाला मिळेल रिलेशन, परत E आणि 9 त्याच्यामध्ये बघा 9चं मिळतंय का, असं जर खेळत बसलात तर तुम्हाला वेळ जाणार आहे. ओके, समजलं असेल. चला पुढे जाऊया. काय म्हणते, मुलींच्या एका रांगेत पिंकी डाव्या टोकाकडून 11व्या स्थानावर आहे. डावे टोक हे डावे आणि हे उजवे, डाव्या टोकाकडून 11व्या स्थानावर, समजा हे 11व्या स्थानावर आहे, 11 इथे लिहितो. इथं कोण आहे, पिंकी आहे. डिंकी उजव्या टोकापासून 13व्या स्थानावर, हे डिंकी उजव्या टोकापासून समजा इथं 13व्या स्थानावर आहे. डिंकी जे दिले तेच लिहितोय. सीमा पिंकीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, सीमा पिंकीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, ही इथं कोण आहे, सीमा. आणि डिंकीच्या डावीकडे चौथ्या, 1 2 3 आणि चौथी,
डिंकीच्या डावीकडे चौथ्या 1 2 3 चौथ्या आणि पिंकीच्या उजवीकडे दुसऱ्या 1 2 म्हणजे पिंकी आणि डिंकीच्या मध्ये किती लोक आहेत? पिंकी आणि डिंकीच्या मध्ये बघा हे 1 2 3 4 5 म्हणजे टोटल 5 विद्यार्थी आहेत. मग या रांगेत एकूण किती मुले झालीत? हे 11 हे 5 आणि हे 13 जे आहेत ते 13. 3 आणि 5 8 1 9 आणि हे 2 29. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलं 29. ओके. ह्या जे सीमाची जी प्लेस आहे, सीमाची जागा जी आहे तिथे पिंकीच्या उजवीकडे दुसरी आणि डिंकीच्या डावीकडे चौथी आहे. त्याच्यावरून मला कळालं की मध्यभागी पिंकी आणि डिंकीच्या मध्ये हे 5 लोक आहेत आणि हे 11 हे 5 आणि डिंकीचं तर स्थान मला माहित आहे की 13 म्हणजे हे 13 विद्यार्थी टोटल आणि बाकी सगळ्यांची बेरीज केली तर उत्तर आहे 29. ऑप्शन क्रमांक 3. सोपा प्रश्न होता. चला पुढे जाऊया. बघा हा प्रश्न 16वा काय म्हणते? XYZ ची किंमत काढा. बघा आपण जर पाहिलं तर काय बघा X Y आणि Z ह्या दोघांची बेरीज केली तर मला ही संख्या मिळते. या दोघांची बेरीज केली तर मला ही संख्या मिळते आणि या दोघांची बेरीज केली तर मला ही संख्या मिळते. मग काय असणार आहे बघा 10 होण्यासाठी मला इथं किती पाहिजे? इथं 3 पाहिजे. मग 7 आणि 3 10 होईल. पण इथं मॅच होतंय का? 3 आणि 5 8 हो. हे लॉजिक मॅच व्हायला लागले म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. 7 आणि 7 मग किती झाले? हे 14 झाले. हे 3 झाले. हे 14 झाले. आता झेड साठी मला काय करावं लागेल? 10 आणि 8 ची बेरीज 10 आणि 8 18. आता 18 आणि 24 42 होते का? हो सर. ह्या दोघांचं 42 होते म्हणजे आपण लावलेलं लॉजिक हे बरोबर आहे. 3 14 18. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. 3 14 18. आकृती बघायची, विचार करायचा नीट काय येऊ शकतं बाबा. जर आपण ट्रायल करत गेलो ते सुद्धा बघत चला आणि या प्रकारे लॉजिक येते. बेरीज या 2 ब्लॉकची बेरीज वरती, या 2 ब्लॉकची बेरीज वरती, या 2 ब्लॉकची बेरीज वरती, अशा प्रकारचं इथं लॉजिक वापरलेलं आहे. ओके. सोपा होता प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. आता दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे मोजले असतील तुम्ही. मी पण मोजून दाखवतो तुम्हाला. उत्तर आहे 16. कसं काय 16? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हे 16. ऑप्शन क्रमांक 3 16 हे उत्तर आलेलं आहे. समजलं? याचं उत्तर आहे 16. चला पुढे जाऊया. काय म्हणते बघा 7 सारख्या आकाराचे सफरचंद 7 सारख्या आकाराचे सफरचंद आहेत. 12 मुलांना समान वाटायचे. एकाही सफरचंदाचे 4 पेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत. तर कमीत कमी तुकडे करून समान वाटप करण्याची पद्धत पर्यायात निवडा. 7 सफरचंद आहेत, 7 ऍपल. हे 12 मुलांना वाटायचे आहेत. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन वरून पण कळतं. दिलेल्या अटीप्रमाणे समान वाटप करणं शक्य नाही. अगोदर शक्य नाही म्हटलंय. बघू खालचे पर्याय येत आहेत का बघू. प्रत्येक सफरचंदाचे प्रत्येकी 4 तुकडे केले म्हणजे 7 चोक 28 झाले आणि सारखे वाटप करायचे, 4 शिल्लक ठेवायचे म्हणजे काय करायचे 12 दूने 24. प्रत्येकाला 2 2 दिले आणि 4 शिल्लक राहिले. ओके. शिल्लक ठेवायचे का बघू. शिल्लक ठेवायचं आहे का नाही. 4 सफरचंदाचे प्रत्येकी 4 व 3 सफरचंदाचे प्रत्येकी 3 म्हणजे 4 चे 3 4 चे 4 केले 16 सफरचंद झाले आणि 3 चे 3 झाले 16 9 किती झाले 16 9 25 झाले. 25 वाटायचे कसे? समान वाटप करायचे. चौथा पर्याय बघा जे की आपलं उत्तर आहे 4 सफरचंदाचे प्रत्येकी 3 तुकडे करा. 4 गुणिले 3 किती झाले 12 आणि 3 सफरचंदाचे प्रत्येकी 4 तुकडे करा. 3 सफरचंद प्रत्येकी 4 3 चौक 12 12 दूने 24 24 प्रत्येकी 2 तुकडे द्या. सगळ्यांना समान वाटप म्हणजे आपलं उत्तर आहे 4. ऑप्शन क्रमांक 4. ओके. हे कशाला दिले एवढं सगळं? फक्त वेळ वाया घालवायला दिले, काय सुद्धा नाही. चौथा ऑप्शन उत्तर टाकलेलं आहे. वाचत जायचं, बघत जायचं, वाचत जायचं, बघत जायचं, करत जायचं. चौथ्याला उत्तर आहे आणि हे आपलंच उत्तर आहे. म्हणून हा फक्त वेळ वाया घालवणं. प्रश्न सोपा आहे, फक्त वेळ वाया घालवायचं लॉजिक आहे याच्यामध्ये. ओके. आय होप समजलं असेल. जाऊया पुढे. चला बघा आता हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने वेन डायग्रामचा प्रश्न आहे तो विचारलेला आहे. असे कोणतेही अभिनेते नसतील जे नर्तक नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय? उलट करायचं. सर्व अभिनेते
सर्व अभिनेते माफ करा, आपण मोठं करू कारण की पुढे लॉजिक वेगळंच आहे. सर्व अभिनेते हे नर्तक आहेत, याचा अर्थ असा होतो कोणतेही गायक नाहीत ते अभिनेते नाहीत, म्हणजे सर्व गायक हे अभिनेते आहेत. हे असं कोणतंही नाही ते कोणतंही नाही, काय म्हणायचंय काय, म्हणजे हे कहना क्या चाहते हो, तर असं म्हणायचंय की सर्व अभिनेते नर्तक आहेत, सर्व गायक अभिनेते आहेत. खालीलपैकी कोणतेही विधान नेहमी सत्य आहे? असा एकही नर्तक नाही जो अभिनेता नाही, एकही नर्तक नाही तो अभिनेता, म्हणजे सर्व नर्तक हे अभिनेते नाही, सर्व अभिनेते हे नर्तक आहेत. सर्व गायक अभिनेते आहेत का? यस सर, सर्व गायक हे अभिनेते आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर येत आहे. सर्व गायक हे अभिनेते आहेत. वेगळ्या पद्धतीनं असं सुद्धा आलं तर घाबरायचं नाही. हे काय म्हणलंय सर, कोणते अभिनेते नसतील ते नर्तक नसतील, कोणते गायक नाहीत ते अभिनेते नाहीत, काय लावलंय, कोणच कशाला कशाचा मेळ बसत नाहीये सर, तसं नाही. कोणतेही नाहीत म्हणजे सर्व आहेत, कोणते अभिनेते नसतील ते नर्तक नाहीत म्हणजे सर्व अभिनेते नर्तक आहेत, सर्व गायक अभिनेते आहेत. ओके, छान प्रश्न होता. चला पुढे जाऊया. एका प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी अंतिम परीक्षेत नापास झाले आहेत. सगळेच नापास झाले का? नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने बोलवून चर्चा करावी आणि सर्व प्राध्यापकांना काढून टाकून नवीन अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करावी. काय बरोबर वाटतं तुम्हाला? याचं उत्तर आहे फक्त एक योग्य. सर्व प्राध्यापकांना काढून टाकून यांचे सगळे विद्यार्थी नापास होतील असं होऊ शकत नाही मित्रांनो. आपण त्यातला बेटर पर्याय काय, तर नापास झालेल्या विद्यार्थी पालकांना बोलवून आपण सविस्तर चर्चा करू की असं का झालं असावं बाबा. ओके, सगळ्यात प्रोबेबल फेवरेबल आउटकम आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, फक्त एक योग्य. ओके, चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न घेऊया आपला. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. फक्त काही पुस्तके वह्या आहेत, काही पुस्तके काही पुस्तकं वह्या आहेत, एकही वही पेन नाही, एकही वही पेन नाही. बघा इथं पेन येऊ शकतं, बघा लक्ष द्या, एकही वही पेन नाही, किंवा मी पेन इथं सुद्धा घेऊ शकतो, काही पुस्तकामध्ये सुद्धा पेन असू शकतात, आय डोंट नो, पण हे पॉसिबिलिटी एवढे येतात. काही पेन पेन्सिल आहेत, काही पेन पेन्सिल आहेत, कुठं इथं बघा, इथं पेन, मी इथं पेन्सिल असं सुद्धा होऊ शकतं, कशाला आपण मेळ ठेवणार नाही. किंवा काही पेन हे पेन्सिल आहेत म्हणजे असं सुद्धा ठेवू शकतो पेन्सिल. ओके, असं सुद्धा ठेवू शकतो, किंवा ह्या पुस्तक सुद्धा ऍड करून त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो मित्रांनो. तर निष्कर्ष, सर्व पुस्तके कधीच पेन असू शकत नाही, सर्व पुस्तके कधीच पेन असू शकतात, एकदम बरोबर आहे. काही पुस्तके पेन्सिल असण्याची शक्यता आहे, बघा इथे दिसते का, पेन्सिल असण्याची शक्यता आहे, म्हणून दोन्ही सत्य येतं. म्हणून बघा किती प्रकारे पॉसिबिलिटी घेतल्या आपण. इथं ठेवल्या वेगळ्या पॉसिबिलिटीज, इथं घेतलं पेन्सिल, इथं सुद्धा येऊ शकते, किंवा थोडा पेन घेऊन पुस्तकामधून सुद्धा येऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने सुद्धा लॉजिक लागू शकतं. म्हणून जास्तीत जास्त पॉसिबिलिटीज आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये योग्य उत्तर आपल्याला काढता येतं. दोन्ही सत्य आहेत, हे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारे आपण 20 प्रश्न कव्हर केले आहेत. आय होप हा क्वेश्चन पेपर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. मॉडरेटच होता, असं काय अवघड प्रश्न नव्हते, फक्त व्हरायटी घेतली होती, वेगवेगळे कन्सेप्ट आपण ऍड केले होते की तुम्हाला त्याचा टचअप, म्हणजे त्याला तोंडओळख तरी व्हावी, ते फॉर्म्युला तुम्ही पाठ करावे, अशा पद्धतीने वेगळा प्रश्न टाकला तर कशा पद्धतीने त्याला अप्रोच द्यायचा मित्रांनो, समजलं? आणि अभ्यास करताना करायलाच पाहिजे. अशा प्रकारचं विश्लेषण आपण घेऊन टेस्ट नंबर 9 ला परत एकदा भेटू. तब तक टेक केअर, बाय बाय.